जनसेवेसाठीच नियुक्त केलेलं आहे. बाबांनी बरोबर आज सेवेच्या दृष्टिकोनातून मुरली चालवलेली आहे. उत्तर: जब तुम सर्विस करने वाले बच्चे पक्के नष्ट मोहा योग युक्त बनेंगे. म्हणून सेंटरवर राहणाऱ्या बहिणींचं घरी फार कमी कनेक्शन पाहिजे. हल्ली मोबाईलमुळं मोह पण नाही, वर नष्ट मोहा, आतून मोह. योग युक्त बनेंगे तब तुम्हारी सर्विस वृद्धि को पाएगी. तुम सब का उद्धार करने के निमित्त बन जाएंगे. अजून पॉइंट है, जब पूरा निश्चय बुद्धि बनेंगे. पूरा निश्चय बुद्धि. और ड्रामा प्लान अनुसार हर एक आत्मा की ऐसी परीक्षा होती है सेंटर पर, जो आपको लगेगा पैर उठाओ और घर जाओ. कुछ है जैसे लौकिक मध्ये बात, प्रभु जी मेरी लाज रखो. ओम शांति. बाबा आकर छोटे छोटे बच्चों को ही समझाते हैं. कोई छोटे हैं, कोई मीडियम है, कोई बड़े हैं. बड़े उसे कहा जाता जो ज्ञान को अच्छी रीति समझ और समझा सकते. बाबा जी परिभाषा बोला. लेकिन ज्ञान को जो अच्छी रीति समझते हैं और समझाते हैं वो बड़े. जो नहीं समझा सकते उन्हें छोटे बच्चे कहा जाता है. छोटा बच्चा तो फिर पद भी छोटा. ये तो समझने की बात है. मनुष्य पानी में स्नान करते, कुंभ मेला मनाते. मेला तो है ही एक बड़े ते बड़ा, जिसको ज्ञान सागर और ज्ञान नदी का मेला कहते. पानी की नदियां तो बहुत है, वो भी सागर में ही पड़ती है, परंतु उनका इतना मेला नहीं होता. ब्रह्मपुत्र है नदी बड़ी, जो कलकत्ते के तरफ सागर में जाकर मिलती है. वंडरफुल ड्रामा है ना. सगळ्या नद्यांची नावं लेडीज, फक्त एक ब्रह्मपुत्रा जे ब्रह्मा बाबांची यादगार. आणि बरोबर सागराला मिळाला कलकत्त्यातच. ऐसे तो सरस्वती, गंगा आदि बहुत नदियां हैं जो सागर में जाती है. नदियों से फिर तालाब आदि बनते. तो बच्चे जानते हैं ज्ञान सागर एक शिव बाबा है. आज सगळ्या ज्ञान सरिता आलेले आहेत ना, तो बाबा याद दे रहे हैं. ये ब्रह्मा भी ज्ञान नदी ठहरी. इनका और ज्ञान सागर का मेला है. वास्तव में इनको सच्चा कुंभ कहा जाता. सबसे बड़ा मेला है यहाँ ज्ञान सागर के पास आना. ये ब्रह्मपुत्रा बड़े ते बड़ी नदी है. पहले यह निकली. इनका है संगम. पिछाड़ी में जाकर मिले हैं तो जरूर पहले उनसे निकले हैं. तो ज्ञान सागर से पहले निकला ये ब्रह्मा. फिर सतयुग में पहले नंबर में भी यही जाता है. सरस्वती और ब्रह्मा का मेला नहीं है. ब्रह्मपुत्रा और सागर का मेला है. मनुष्य कुंभ के मेले पर जाते, वहां जाकर स्नान करते.
नदिया तो बहुत मिळते है. आपण कधी करत नाही ऍक्च्युली ना. काही ठराविक दिवस असतात, खूप नदीवरती गर्दी असते. पुरुषोत्तम महिना असतो ना. तो पण तर आहेच खरं. असं सुद्धा कार्तिक महिन्यामध्ये आणि असे काही दिवस असतात खास. नदीची यात्रा असते हा, त्या तब स्नान करतात लोग. बाबा ने समझाया बहुत अच्छा है. ये जो नदियों पर रोज स्नान करते रहते, अब उनसे बचावे कौन. आप कहते ये कोई ज्ञान गंगाएं नहीं, इनमें तो कच्छ मच्छ सब स्नान करते. कासव, मासे, मगर, लोक जाऊन स्नान करतात, जनावर स्नान करत असतात. कपडे धुतले जातात. करने जाते उन्हों को समझाना चाहिए, ये तुम करते करते कंगाल बन पड़े हो. तीर्थों पर मनुष्य बहुत खर्चा करते, यहाँ खर्चे की कोई बात नहीं. जब मैं आता हूँ आकर सबकी सदगति करता हूँ, नॉलेज देता हूँ. कौन सी नॉलेज. तो उत्तर सही दिल ना, त्याला डबल टोली. नॉलेज देता हूँ. कौन सी नॉलेज. कौन सी नॉलेज. राजयोग चिंतन करा, सगळ्या चिंतन वाल्या बसले. कौन सी नॉलेज. सृष्टि के आदि मध्य अंत की नॉलेज. स्मृति विस्मृति का ड्रामा कैसे. आत्मा की मनुष्य से देवता बनाने की पावन युग की तीनों लोगों की और तीनों का मन मना भव. राजयोग पढ़ाते हैं ना बाबा. मुझे याद करो तो इस याद की योग अग्नि से तुम्हारे विकर्म विनाश होंगे, तुम पावन बनेंगे. योग से ही तुम पावन बन सकते हो, न कि पानी के स्नान से. इसलिए हमारा योग ज्यादा होना चाहिए, या योग युक्त सेवा होनी चाहिए, क्योंकि हमारा भी लक्ष्य पावन बनने का है. सारे विकारों को भगाने का लक्ष्य है ना. तो हमें भी बहुत बाबा से याद में रहे. लेकिन पाप कैसे जाएंगे, विकार कैसे जाएंगे, देह अभिमान हमारा कैसे टूटेगा. वो याद के आधार से. इनको स्नान भी नहीं कहा जाए. ये तो बाप मत देते हैं, ज्ञान से सद्गति होती है. तुम 21 जन्म के लिए सद्गति में जाकर ध्यान से सतो रजो तमो में जरूर आना है. ये सब बातें तुम बच्चे ही समझते हो, और यहाँ बच्चे आते हैं रिफ्रेश होने के लिए मधुबन में. इसलिए मधुबन से निकलते हैं तो सभी बहुत रिफ्रेश होते हैं. और नया तो कोई आ न सके. बाप कहते मैं बच्चों के आगे ही आता हूँ. ये तो गुप्त माँ हो गई. तुम बच्चे को इसे प्रदर्शनी मेले का उद्घाटन कराते हो तो उनको कुछ समझा कर फिर कराना चाहिए. होतं का बघा असं प्रॅक्टिकली. आपण अगोदर उद्घाटन हे फिर बाबा कहते उद्घाटन कराओ. हम लोग उद्घाटन करा करके फिर प्रदर्शनी समझाते. तो ये छोटे छोटे जो डायरेक्शन होते हैं ना, इसको हम लोग मिस करते हैं, ध्यान नहीं देते इसके तरफ. पण आपण सके ऐसा न हो कुछ उल्टा सुलटा बोल दे. पहिलं होतं ना असं. आता लोकांना माहिती काम कराना पड़ता है उठाने के लिए. कुछ समझे तो कह सके ये संस्था बहुत अच्छी है, मनुष्य से देवता बनाने वाली है. हे कुठं कोण बोलतंय. संस्था समझी ही नहीं. कोई को भी निश्चय नहीं हुआ.
इतने जो आए उन्होंने भी किसी को सेमी निश्चय कहेंगे, जो फिर आकर कुछ न कुछ समझने की कोशिश करते। हजारों समझने के लिए आते, उनमें से 5-7 निकलते, तब कहा जाता फोटो में कोई। प्रैक्टिकल है ना। जब कोई प्रदर्शनी मेला आदि करते तो 5-6 निकल आते, नहीं तो मुश्किल कभी कोई आता है। अक्सर करके पुराने ही आते रहते, इसलिए हमें पुरानों के तरफ बहुत ध्यान देना है। कितनी भी उनकी बॉडी एजेड हो जाए, वो समझो अभी कुछ कर भी नहीं सकते हैं, परंतु पुराने पुराने ही होते हैं। कोई को आधा निश्चय, कोई को चौथा, कोई को 10%। समोरचे सगळे 100% निश्चय बुद्धी ना, 100% निश्चय। वास्तव में स्कूल में पूरे निश्चय बिगर तो कोई बैठ नहीं सकता। निश्चय हो तो समझे, बैरिस्टर बनना है तो इम्तिहान जरूर पास करना है। पण एक छोटा पुरुषार्थ करायचा, छोटासा। दिवसभरात आपल्या परीक्षा होत असतात, पास झाले का त्याच्यात? चाचणी परीक्षेत पास झाले तर 3 माहीमध्ये होणार, मग 6 मासमध्ये होणार, मग वार्षिक होणार। त्यामुळे काही परीक्षा पास। कोणी मान देऊ दे, कोणी अपमान करू दे, कोणी काही बोलू दे, कोणी टॉन्ट मारू दे, कोणी मनाच्या विरुद्ध काही करू दे, जादा सेवा पडू दे, ठरवलेलं आज काही झालंच नाही असं सुद्धा होतं। प्रकृतीकडनं होतं, आपल्या प्रकृतीकडनं येते। एकच लक्ष ठेवायचं, जी पण छोटी परीक्षा आली पास। छोट्या छोट्या परीक्षेत पास झालो म्हणजे पासचा संस्कार बनवला आपण। लक्ष देते? छोट्या छोट्या परीक्षेला तुम्ही असं समजू नका हे काय सारखं सारखं असं का होतं सारखं सारखं। जोपर्यंत तुम्ही त्या परीक्षेत पास नाही होणार तोपर्यंत पुढच्या कसं होणार, म्हणून पुन्हा पुन्हा तीच परीक्षा येणार। म्हणे लोक म्हणतात संस्था, पण बाबा याला विद्यालय म्हणतात। परम टीचर बनून शिकवतात। आपल्याला विद्यार्थ्याचं टायटल दिले बाबांनी। विद्यार्थ्याला 4 विषय दिले, ज्ञान, योग, धारणा, सेवा, पण आमचा विद्यार्थी सेवेतच लक्ष जास्त मुरली पण ऐकली नाही ऐकली, किती राहिली लक्षात आहे त्याचं त्यालाच माहिती है ना। योग केला नाही केला, धारणांकडे किती लक्ष देतो। तर ऍक्च्युली आपला पार्ट विद्यार्थी आहे, लक्ष आहे, पास होणं आहे, आणि मग लास्ट समयाला नॅचरली पास होणार। जर जास्त आणि पास होण्यासाठी गुड फिलिंग मध्ये राहायचं। बॅड फिलिंग मध्ये आला की तुम्ही फेल झालाच। जितकी गुड फिलिंग मध्ये राहू, मी शिवशक्ती आहे, राईट हँड आहे, यज्ञ रक्षक आहे, लकी आहे, किती सुंदर परिवार आहे हा। एक एक आत्मा यातली पवित्र आहे, एक एक आत्मा बाबा बाबा करत राहते। एक एक आत्म्याचा त्याग बघा, त्याची भावना बघा, आणि आशांची सेवा करायचा मला संधी मिळते। जितक्या या गुड फिलिंग मध्ये राहू आपण, तेवढं मग फेल नाही होणार आत्मा। त्याच्या छोट्या परीक्षेत सुद्धा फेल होणार, कारण आपल्या सगळ्यांमध्ये खचाखच देहाभिमान आहे। तो देह असेल तर आपल्याला
लक्ष तशी लक्षणं. पास व्हायचं, एकच लक्ष ठेवायचं. बाबाचं महावाक्य आहे ना, पास रहना है, पास करना है और पास होना है. निश्चय हो तो समझे, बैरिस्टर बनना है तो इम्तिहान जरूर पास करना है. यहाँ तो संशय बुद्धि भी बैठ जाते, समझते हैं धीरे धीरे निश्चय हो जाएगा कि मनुष्य से देवता बनते हैं. यहाँ निश्चय होने के लिए बैठते, फिर चलते चलते टूट भी पड़ते. 4-5 वर्ष पढ़ते पढ़ते फिर संशय आ जाता तो निकल जाते. ये पढ़ाई है बहुत उंची, आयएसच्या पेक्षा सुद्धा मोठी. आयएसच्या विद्यार्थ्यांना बघा, ते किती अभ्यास करत असतात. सगळं सोडून अभ्यासाच्या मागे 2-2 वर्ष लागलेले असतात आणि फेलवेळ किती वेळेला होत असते. पुनः पास होण्याचा प्रयत्न करत असते. तो उससे भी ये ऊंची पढ़ाई है हमारी, और इसमें माया रावण के विघ्न पड़ते हैं. माया समझने नहीं देती. माया बच्चों की पढ़ाई में विघ्न भी डालती. ये स्कूल बड़ा वंडरफुल है. दिलवाड़ा मंदिर भी कितना अच्छा यादगार बना हुआ है. वो है जड़ मंदिर जो स्वर्ग स्थापन अर्थ होकर गए. जगदम्बा जगत पिता और उनके बच्चे, उनकी ये जड़ यादगार बनते हैं. जैसे शिवाजी आदि सब चैतन्य में थे, अब उनका यादगार है. बाबा शिवाजी महाराजांनी याद केलं. अब जगदम्बा और जगत पिता चैतन्य में आए हैं. 5000 वर्ष के बाद फिर वही एक्ट करेंगे जो उनके चित्र निकलेंगे. पहले तो जरूर चित्र नहीं होंगे. ये सब चित्र आदि खत्म हो जाएंगे, फिर पहले चित्र बनने शुरू होंगे. यादगार भी पहले पहले शिव बाबा का बनेगा, फिर उसके बाद त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु शंकर के. फिर जो तुम अभी सेवा कर रहे हो उनके भी निकलेंगे. उसने ज्यादा सेवा की, फिर बनेगा राम कृष्ण, राम सीता. फिर धीरे धीरे एक एक यादगार बनते जाएंगे. सब पतित पावन को याद करते, परंतु समझते नहीं हम पतित है. प्रॉब्लेम हाच आहे ना. पतित पावनाला याद करतात, कारण मी पतित आहे. पण तुम्हाला माहिती असू दे, तुकाराम महाराजांनी सांगितलं, पतित पावन होसी म्हणून आलो या द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो मागा. विठ्ठलाला म्हटलेलं आहे ते, तू पतित पावन आहेस म्हणून तुझ्याकडे आलो, पण आता लक्षात आलं की तू पतित पावन म्हणजे नाही करू शकत, म्हणून मागे जा. आलो या द्वारा, तुझ्या द्वारी आलो. पतित पावन न होसी म्हणून जातो मागा. म्हणजे ब्रह्मावरपेक्षा शिवच श्रेष्ठ. ब्रह्मावरच यादगार आहे ना. हा, म्हणजे ते पतित पावन नाही ना. भगवान नाही आहे. बाबा कहते वास्तव में फिर मैं हूँ ही स्वर्ग स्थापन करने वाला. एक 2-3 वर्ष झाली असतील. एक बाई मोठे कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर इरिगेशन मधले, ज्ञानात आले. ते सांगतात, मी आधी राक्षस होतो, सगळं खात होतो, पीत होतो, भांडत काय नव्हतो, खरं खात पीत होतो, घरामध्ये राहत होतो व्यवस्थित, खरं खूप खाणारा पिणारा. ज्ञानात आलो आता, मी सगळं खाणं पिणं तर सोडलं, शुद्ध अन्न खातो, 12 वाजेपर्यंत तर फळच खातो वेची, काहीच खात नाही. माझी शुगर गेली,
बीपी गेली, एक गोळी घेत नाही मी आता. एवढा डान्सच करत असतो बोलताना सुद्धा तो भाई. किती वर्षाची माझी शुगर गेली म्हटले ते. काल पण ते कागलचे बापूभाई सांगत होते, मी कच्चच खाते भिंजी थोडं आणि थोडंसं जेवते म्हणून. कच्च खातो. हाँ. इसलिए हमें भी क्या करना है, परत राहिले एकच विचार सारखा सारखा राहतो. तन मन आणि परिवार यांचं ध्यान ठेवूया. सगळ्यांचं ध्यान ठेवलं पाहिजे. बाबा कहते बाप और वर्षे को याद करो, इस चक्र को याद करने से तुम चक्रवर्ती राजा बन जाओगे. बाप और वर्षे को याद करो. अभी हमें वापस जाना है बाबा के पास. कलब कलब बाप एक बार आकर सदगति करते. वो सर्व के सदगति दाता है. तुम किसकी सदगति नहीं कर सकते. मी फार काय कोणासाठी करते अजिबात बुद्धी ठेवू नका. आपलं काम एकच आहे, ज्ञान देणं, त्याला योग शिकवणं, बाबांचं ऐकवत राहणं, बाकी सदगती आपापली करायची. तो शिव बाबा से ये सच्ची सच्ची ज्ञान गंगाएं निकली है. शिव काशी विश्वनाथ गंगा, वो फिर पानी की गंगा समझ लेते. उनको समझाना चाहिए, तुम योग युक्त होंगे तो सर्विस भी कर सकेंगे. नष्ट मोहा अच्छी योगिन जो होगी वो पूरी सर्विस कर सकेगी. एवढं सुद्धा सांगितलं. योगिनच बसलेत. पहला नष्ट मोहा, फिर अच्छी योगी जो होगी वो पूरी सेवा कर सकेगी. पिछाड़ी में तुम्हारी बहुत सर्विस होगी. साधु आदि का भी तुम्हें उद्धार करना है, लोगों को समझाना है. सद्गति दाता एक ही है. वही कहते अब तुम मेरे को याद करो तो मेरे पास चले आओगे. मुक्ति तो एक सेकंड में मिल सकती है. मुक्ति के बाद जीवन मुक्ति तो है ही. ये बड़ी समझने की बातें हैं. ऐसे नहीं सबको एक जैसी धारणा हो सकती है. ये भी बुद्धि में रखो. मुझे अधिकाधिक धारण करना है, सबको करने के लिए प्रेरणा देना है, लेकिन सभी करेंगे ऐसा भी नहीं है. तो नहीं करता है उसके लिए मुझे नफरत नहीं होनी चाहिए, उसका तिरस्कार नहीं होना चाहिए. तो बाबा कहते नंबरवार तो होगा. नंबरवार पुरुषार्थ अनुसार धारणा होती है. पॉइंट्स अच्छी है. पॉइंट्स भी धारण हो तो नशा भी चढ़े. काय सांगितलं गीता में? नशा भी चढ़े. बाबा बहुत सहज तरीका बताते. फिर भी कोई कोई लिखते बाबा कृपा करो, बाबा शक्ती दो. कागलवाले म्हणत नाहीत ना बाबाला. मातानो, भाईनो, बहिणीनो, बाबा जरा शक्ती दे, बाबा जरा कृपा कर. शक्ती दे म्हणजे शक्ती काय अशी चीज आहे का, ती काढली आणि तुमच्या हातात दिली? कळलं? नाही ते टीव्हीत सिरियलला नसते का, अशी किरण आली आणि मग त्याची ब्रेन मध्ये घुसली, म्हणजे तसा प्रकार भाऊ बहिणीला वाटतं. नाही पण तसा बरोबर आहे की तो तुम्ही असं घेताय. ते तरी स्थूल दाखवलं पण तुम्ही ते सूक्ष्म दाखवलं. तुम्ही बाबाच्या जवळ जाऊन तुम्ही बाबांचं घेताच ना.
खेचताच ना असं आहे. हे कसं आहे, टाकीतलं पाणी आपल्याकडे खेचायचं, टाकी भरपूर आहे, सूर्याचे किरण आपल्याकडे घ्यायचे, मग जाऊन तुम्ही टेरेसवर तरी बसा, ते मिळतील. पण तुम्हाला एकाग्र करून तिथं काही निर्माण करायचं आहे, तर मग तेवढं तुम्ही त्याच्याशी देहसहित देहाचे सब संबंध विसरून एकाग्र व्हायला पाहिजे. म्हणून जेव्हा आपण योगाला बसतो, मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. मोबाईल ठेवलाच नाही जवळ आपलं पाहिजे. आपण लगेच मोबाईल म्हणजे आपण त्याचे गुलाम झालोय सध्या. तो आला म्हटलं की मी योगातनं उठले, मुरलीतनं उठले, पहिलं प्रेफरन्स त्या मोबाईल. एवढे काय मोठे व्यापारी नाही आपण कोणी की आमच्या ऑर्डर चुकणार आहे. किती गुलाम झाले आपण. 8-9 पर्यंत तर मोबाईल वापरलाच नाही पाहिजे. काय गरज आहे आपल्याला? कुणाला मुरली पाठवायची असेल तर तेवढी पाठवली, संपला विषय. बाबा कहते मुक्ति के बाद जीवन मुक्ति तो है ही. अच्छा, बाबा बहुत सहज तरीका बताते, फिर भी कोई कोई लिखते बाबा कृपा करो, बाबा शक्ति दो, तो बाबा समझ जाते. काय समजणार सुनीताबाई? जर कोणी बाबाकडे मागत असेल शक्ती द्या, कृपा करा, भक्त आत्मा है अभी तक मांग रही है. ये भगत बुद्धी है. मागण्याचा संस्कार कोणाचा? भक्तांचा. भक्तांचा. आशाविधी द्या वडिलांना म्हणायचं की मला सौगात नको, फक्त दृष्टी द्या. मी बरं दृष्टी द्या किंवा बघत हो क्या त्यांनी स्वतः सांगितलं की मी पण बघते, पण नंतर खास येऊन उभे राहणार, आता दृष्टी द्या आम्हाला. मग ऍक्च्युली दृष्टी घ्यायची असते ती योगाच्या वेळी. राहिलाच नाही म्हणजे बहिणीच घे. जाते ये भगत बुद्धि है. भगत तो ढेर है और सब गाते पतित पावन आओ, याद सभी करते, कहते हैं ओ गॉड फादर, परंतु समझते नहीं है तो मर्सी कृपा फिर कैसे होगी. वास्तव में त्रिमूर्ति यह है, ऊपर में शिव बाबा, फिर ब्रह्मा कुमार कुमारिया तो यहाँ मौजूद है. स्त्री पुरुष दोनों कहते हम ब्रह्मा कुमार कुमारी है, तो दोनों भाई बहन हो गए. तुम भी प्रजापिता ब्रह्मा की संतान थे, परंतु अभी नहीं हो, जानते नहीं हो. गाते हैं परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्मा द्वारा मनुष्य सृष्टि रचते, तो जरूर पहले पहले ब्राह्मण धर्म होगा. जब सृष्टि रची जाती है तो ब्रह्मा कुमार कुमारिया होते. जब सृष्टि रची जाती है, अब रच रही है ना बाबा नई सृष्टि, तो सभी ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारी है. फिर उस धर्म की स्थापना हो, अनेक अधर्मों का विनाश हो जाता है. इस समय तुम ब्रह्मा कुमार और कुमारिया हो, फिर बनेंगे विष्णु कुमार, देवी कुमार, दैवी कुमार, दैवी कुमार. दैवी कुमारी. कुणाच्या गोदीत जाणार मग? देवी देवता आई वडील असणार. परवा बाबांनी सांगितलं ना, मृत्यू के लिए डरना नहीं. होऊन होऊन होणार काय, तर माता मात्र मुलगा नाही तर मुलगी. ते कुठे म्हणताय? अभी हो तुम ईश्वरीय कुमार. कुमारी ने ईश्वराला, ईश्वरीय कुमार, फिर दैवी कुमार. बाद में देखो कैसे कैसे नाम रखते, बसरमल बंगनमल. कुठल्या ह्याच्यामध्ये 3 नावं तुम नाम नहीं
अब तुम्हारे नाम कितने रमणीक बाबा ने भेजे. दादी दीदींचे जे नाव आहेत बाबा जगात कोणी नावं ती ठेवलेली नाहीत बघ. सगळी वेगळी. स्टँडर्ड रॉयल एकदम. तुम बच्चों को अभी बाबा के डायरेक्शन पर अमल करना चाहिए. माहिती एक महावाक्य, अमल करोगे तो कमल सम बनोगे. शिवबाबांच्या प्रत्येक महावाक्याला जितकं अमल करू तेवढं पवित्र आत्मा आपोआप बनणार. तुम्हारी सौदागरी भी बेहद की है. बड़ा सौदा करेंगे तो बड़ा पद मिलेगा. 21 जन्म के लिए बहुत करके गरीब अबलाए अच्छा वर्षा पाती है, धनवान नहीं पाते. एकदम किती राहील. गरीब गरीब माता किती किती आणून देत असतात. देतच असतात. स्त्रिया कुछ पाती है. पुरुषों का तो पैसे में ममत्व रहता, मेरा मेरा करते रहते. सगळीकडे कोर्सला कोण? माता. कोर्स किती जणांचा झाला? 50 लोकांचा. माता किती? 40. लौकिक बाप के वारिस तो बच्चे ही बनते, यहाँ तो बाप होते मेल चाहे फीमेल दोनों वर्षा पा सकते. देखा जाता है माताएं जास्ती वर्षा पाती है. आता पण बघा ना, कागलच्या माताच 4-5 आलेल्या, बाईला ते एकच आलेलं पाती है. इसलिए शक्ति नाम गाया हुआ है. भारत माता शक्ती अवतार. कन्याएं माताएं अच्छा पद पाती है, इसलिए बाप को कन्हैया भी कहा जाता है. ये दिलवाड़ा मंदिर तुम्हारा पूरा यादगार है. प्रतिभा में कोणाचे यादगार आहे? बघितले ना डोळे कसे कसे. 23वी मूर्ती काढ. से बड़ा नशा चढ़ना चाहिए. सर्विस हो सकती है. अभी तो बहुत पॉइंट्स मिली हुई है. सदगति तो ज्ञान सागर से ही होगी, न कि पानी से. सदगति दाता गीता का भगवान ही है. अच्छा मीठे मीठे सिकिलते बच्चों प्रति माता पिता बाप दादा का यादगार सुवर्णवेद और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी